तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला यंदा 25 वर्ष पूर्ण होत आहेत। मात्र यंदाचं वर्ष हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी वेगळं असणार आहे, कारण या पक्षात आता 2 गट निर्माण झालेले आहेत। पक्षफुटीनंतरचा हा पहिलाच वर्धापन दिन आहे। अजित पवार मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये वर्धापन दिन साजरा करणार आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये होतोय आणि या निमित्तानं लोकसभा निवडणुकीमधील यशाचा विजयी मेळावा या ठिकाणी होणार आहे। निवडणुकीमध्ये मिळालेल्या विजयानंतर नगर शहरात पहिला विजय मेळावा या निमित्तानं आयोजित करण्यात आलाय। तर विजयोत्सव साजरा करणे आणि आगामी विधानसभा निवडणूक हाच या मेळाव्याचा अजेंडा आहे। या मेळाव्याला लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले सगळे खासदार उपस्थित राहणार आहेत, तर शरद पवार मोठी घोषणा करण्याची शक्यता आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन आणि हा वर्धापन दिन 2 ठिकाणी साजरा केला जात आहे। सध्या आपण षण्मुखानंद या ठिकाणी आहोत, जिथं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडनं रौप्य महोत्सवी वर्षाचं सेलिब्रेशन जे आहे ते आपल्याला होत असलेलं पाहायला मिळते। हा वर्धापन दिन आज या षण्मुखानंद हॉलमध्ये साजरा केला जाणार आहे। लोकसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर पहिल्यांदाच जाहीरपणे अजित पवार हे भाषण करणार आहेत। त्यांच्यासोबत प्रफुल्ल पटेल, तटकरे हे सर्वच लोक असणार आहेत। त्याचबरोबर आपण जर बघितलं तर या ठिकाणी षण्मुखानंद हॉलच्या बाहेर जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। नुकतंच मोदींचं 3रं सरकार हे स्थापन झाले आहे। मोदी 3.0 मध्ये म्हणावं तितकी जागा अजित पवार गटाला मिळालेली नाही किंवा निवडणुकांमध्ये सुद्धा स्ट्राईक रेट फारसा चांगला राहिलेला नाही। त्यामुळे आजचा वर्धापन दिन हा अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे। राष्ट्रवादीची 25 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि राजकीय स्थित्यांतरानंतर नेमकं आज दोन्ही गटांकडनं काय भाष्य केलं जातं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। व्हिडिओ प्रवीण शेट्टीसह सुस्मिता भताणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।